हॅलो, अविनाश भारती सर का? हो, पुन्हा यायचं नाही का म्हणालो खानदेशमध्ये? झालं काय? तुम्हाला काय करायचे म्हणे मी आईवडिलांना सांभाळू नाही तर नाही सांभाळू? अरे झालं काय? काल तुम्ही बोलले आईवडिलांना सांभाळत नाही ते जगातलं सगळ्यात दलिंदर असतो, तुम्ही एवढं बोलले. दुसऱ्या दिवशी मी मंदिरामध्ये गणपतीच्या समोर आरतीला आलो तर लोक आरती सोडून माझ्याकडे असे पाहत होते जसं काही मी आतंकवादी आहे. अरे म्हणलं झालं काय? तुम्ही जेवढं काही बोलले ते मला लागू झालं म्हणे. मी माझ्या आईवडिलांना सांभाळत. म्हणलं अच्छा, हा पॉईंट आहे का? मी म्हणलं का? माझ्यासाठी माझ्या आईवडिलांनी काहीच केलं नाही. मी म्हणलं असं? अरे तुला जन्म दिला, लग्न झाल्याच्या नंतर एखादा पुत्र जन्माला घालणं हे लग्नाचं कर्तव्य असतं म्हणे. म्हणलं बोर. अरे तुला लहानाचं मोठं केलं, आता जन्म दिलाय म्हणल्यास वाढवावं तर लागेल ना म्हणे. वाढवावंच लागेल. आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी काहीच केलं नाही. माझ्या सगळ्यात तरुण पोरांसाठी एक वाक्य सांगतो की बेटा हो, आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलं याचा विचार करून रडत बसण्यापेक्षा मी आई वडिलांसाठी काय करू शकतो असा विचार करा. मांडीवर थाप द्या, मिशीवर ताव द्या आणि स्वतःला मर्द म्हणून घ्या. आणि जर आई वडिलांनी काहीच केलं नाही, काहीच केलं नाही, काहीच केलं नाही असं म्हणून रडतच बसायचं असेल तर मार्केटला जा, इंड्रेलची डबी विकत घ्या, 2 हात कासरा विकत घ्या, इंड्रेल प्या, फाशी घ्या, मरा. तुमच्या तेरवीचं कीर्तन मी फुकट करतो आणि जगून उपयोग नाही. आई वडील या 2 गोष्टी जगातल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. गणेशोत्सव चालू आहे. गणपतीच्या महोत्सवात गणपतीच्या समोर नारळ आणण्याची घाई असते. सगळेजण आणता का नारळ? नारळ फोडता का? देवाच्या दरबारात गेल्यास नारळ फोडता ना. अध्यात्मात गणेशोत्सवात नारळाला फार किंमत आहे. घटस्थापना करून नारळाची पूजा करून पुढचं काम केलं जातं. सत्काराच्या वेळेला नारळ दिला जातो. काही काही जणांना नारळच दिला जातो. म्हणजे असाही नारळ दिला जातो आणि तसाही नारळ दिला जातो. आपल्या आयुष्यरूपी नारळाचं वर्णन करत असताना मी सांगत असतो, तुम्ही सगळ्या दुकानात गेले आणि दुकानात जाऊन जर नारळ विकत घेतलं तर काय करता हो? नारळ घेता का तुम्ही? काय करता? हा करता ना. इकडून इकडून, इकडे मळ असेल म्हणून इकडून दोन्ही कानातून हलवून पाहतो नारळात पाणी आहे का. साधी गोष्ट आहे. ज्या नारळात पाणी आहे ते नारळ देवाच्या दरबारात आहे. ज्या नारळात पाणी नाही ते मर्यायला आहे, ते तिकडं आहे. ज्या नारळात पाणी त्याची किंमत 15 रुपये, ज्या नारळात पाणी नाही त्याची किंमत 5 रुपये. आपल्या आयुष्याचं जर वर्णन करायचं झालं तर आपल्या आयुष्यरूपी नारळातलं पाणी म्हणजे आपली माय आहे आणि आपल्या आयुष्यरूपी नारळातलं खोबरं म्हणजे आपला बाप आहे. ज्या दिवशी ते पाणी संपलं आणि ते खोबरं संपलं. आमचा संतोष नारायणकर नावाचा परभणीचा कवी आहे, त्याच्या 4 ओळी आठवत आहेत. त्या ओळी तुमच्या समोर गातो. ऐका ऐका दोषितानो, ऐका ऐका दोषितानो, माय बापाची कहाणी. ऐका ऐका दोषितानो, माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबरे, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. आणि सांगू, ज्या दिवशी हे पाणी संपलं, ज्या दिवशी हे खोबरं संपलं, आपल्या आयुष्यामध्ये फक्त वरवटी राहते. वरवटी. आणि वरवटीचं वैशिष्ट्य असतं, वरवटीमध्ये शेंदूर आणला जातो, तो देवाला लावला जातो आणि वरवटी कचरा कुंडीत फेकली जाते. आपल्या आयुष्याची वरवटी होऊ द्यायची नसेल तर आई आणि वडील या 2 गोष्टींना किंमत द्या. आपलं आयुष्य बदलून जाईल दादा. आणि झालं काय, मला फमू शिंदे सरांच्या जीवनातला एक प्रसंग आठवतोय. एकदा फमू सरांना एका पोरानं विचारलं की सर, टीसीवर बापाच्या नावासमोर पालक लिहितात, तर आईच्या नावासमोर मेथी लिहायला काय हरकत आहे? वडिलांच्या नावासमोर पालक लिहितात ना, तर आईच्या नावासमोर पालक मेथी लिहायला काय हरकत आहे? आमच्या फमूंनी उत्तर दिलं, अरे जी लेकरं आपल्या मायबापांना भाजीपाल्याचं नाव देतात
त्यांच्या आयुष्याचा कडीपत्ता होतो कडीपत्ता. आणि कडीपत्त्याचं वैशिष्ट्य आहे उकळत्या तेलात तळला जातो, भाजी सोबत रांधला जातो आणि जेवताना चौकून ताटाच्या बाजूला फेकला जातो. पोटात जाण्याचं सुद्धा भाग्य त्याच्या नशिबात नसतं. आपल्या आयुष्याचा कडीपत्ता होऊ द्यायचा नसेल तर आई आणि वडील या दोन गोष्टीला किंमत द्या. ज्या कवितेनं मी तुमच्यासमोर उभा राहिलो, बीड जिल्ह्यातल्या आष्टीमधले आमचे हरीश हतवटे नावाचे कवी आहेत, ज्यांनी ती कविता लिहिली. त्याचं कारण काय? आणि तुमच्यासाठी काय पण असं भलतं म्हणतो, नको त्याच्यासाठी काही म्हणतो, पण बापासाठी काहीच करत नाहीत. माझ्या त्याच क्लिपमधला एक डायलॉग फार व्हायरल झाला. का? आपल्या बापाला आपण इज्जत द्यायला शिका. आमची पोरं बापाच्या नावाने एकमेकाला हाक मारतात, ही जगातली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. एखाद्याच्या बापाच्या नावाने आपण आपल्या मित्राला हाक मारत असू ना, तर लक्षात ठेवा आपण आपल्या बापाचा नकळतपणे अपमान करतोय. काही आमची पोरं सरळ म्हणतात, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, आमच्या बापाला काही कळत नाही, आमचा बाप असाच आहे, आमचा बाप तसाच आहे. कालांतरानं त्याची मित्र कंपनी, बघता बघता त्याची अख्खी कट्टा गँग, कालांतरानं अख्खं गाव, बघता बघता तालुका, आणि सगळ्याच म्हणायला लागतात याच्या बापाला काही कळत नाही. दादा हो, आपल्या बापाची इज्जत आपल्या हातात असते. ती आपण केली की लोक झक मारून आपल्या बापाची इज्जत करतात. सगळ्यात अगोदर आपण आपल्या बापाची इज्जत केली पाहिजे. ती तुम्ही कराल हा आशावाद व्यक्त करतो. आणि नको त्याच्यासाठी काही पण करतो. मी म्हणतो एखाद्या वेळेस तुम्ही देवाच्या मंदिरात जाऊ नका. मी म्हणतो एखाद्या वेळेस तुम्ही विठ्ठलाच्या चरणावर नतमस्तक होऊ नका. मी म्हणतो एखाद्या वेळेस तुम्ही काहीच करू नका देवाच्या नावानं, पण घरातली माय आणि घरातला बाप या दोघांच्या चरणावर नतमस्तक व्हा. देवाला तुमच्या दारामध्ये येऊन उभा राहावं लागेल. एवढी त्या मायबापाच्या चरणामध्ये आणि त्यांच्या सेवेमध्ये ताकद आहे.